हॅलो गाईज, कशा आहात सगळे. आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, सकाळीच बनवायचा होता पण वेळच नाही भेटला. आज मी हे करते आहे, PG करते आहे सोशोलॉजीमध्ये आणि कर्वे इन्स्टिट्यूट थ्रू. तर त्यांच्या थ्रूच एक आज मानसिक आरोग्य यावरती कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल लावले होते मानसिक आरोग्याविषयीचे. तर तिथे आमचाही एक स्टॉल होता. त्याचं नाव होतं म्युझिक थेरपी आणि मला त्याबद्दल जास्त आयडिया नव्हती, पण मी सर्च केला आणि एक माझे पार्टनर होते त्यांच्यासोबत मग आम्ही कोलॅबोरेशन करून छान मस्तपैकी स्टॉल लावला होता आणि ते खूप छान बासरी वाजवतात. तर त्याचा आम्हाला इथे खूप उपयोग झाला. जी काही मुलं येत होती, सगळेजण भेट द्यायला होत होते, त्यांना बासरी ऐकून खूप शांत रिलॅक्स वाटत होतं. मानसिक आरोग्य आणि म्युझिक थेरपी, संगीत याचा खूप जवळून संबंध आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं मानसिक आरोग्य खूप ढासळतं आणि त्यावेळेस त्याला शांत करण्यासाठी संगीत खूप उपयोगाचं आहे. खूप टेन्शन असेल, खूप काहीतरी झालं असेल, काही कळत नसेल, तर त्यावेळी शांतपणे डोळे मिटून एक संगीत ऐकत राहावं. खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं. किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं पण आहे की जर समजा ऑपरेशन झालं असेल खूप मोठं आणि त्याच्यानंतरही आपण जर म्युझिक ऐकत राहिलो, कुठली इन्स्ट्रुमेंट ऐकत राहिलो, तर खूप छान इफेक्ट त्याचा होतो. खूप आपलं दुखत असेल तेव्हाही म्युझिक नक्की ऐकावं की त्याने थोडंसं तरी दुखणं कमी होतं, आपलं सगळं लक्ष संगीताकडे जातं. याच्यामध्ये आम्ही आज म्युझिक थेरपीमध्ये ड्रम आणि ढोल यांचाही वापर केला, त्याचं म्युझिक घेतले आणि त्याच्यावरती आम्ही टॅप थेरपी घेतली. मी टॅप थेरपी घेतली आणि क्लॅप थेरपी घेतली. क्लॅप थेरपीमध्ये जेवढ्या आपण टाळ्या वाजवू त्याच्यामुळे काय होतं की ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स दाबले जातात आणि सर्क्युलेशन वाढतं. त्याचप्रमाणे टॅप पण आहे. जेव्हा आपण म्युझिकच्या तालावरती टॅप करतो पायांवर, हातांवर, डोक्यावर, गालांवर, तर त्याने पण काय होतं, सर्क्युलेशन वाढतं टॅप टॅप केल्यामुळे. आणि ते संगीताच्या तालात आपण करतोय तर आपल्याला ती थेरपी वाटत नाही, आपल्याला डान्स केल्यासारखं वाटतं. ही